करावा. यथाविधी अग्नीत हवन करावे. सुरुवातीला 8 संस्कार, गर्भधान, जातकर्म इत्यादी करून शुद्ध होम करावा. शेवटी पूर्णाहुती द्यावी. दशविधी पूर्ण करावा. पूर्णाहुतीचे मंत्र: ओम यम भूतानि विशुद्ध हम फट. ओम यम भूतान्यासं पातवे अहम. ओम भूयं भूतानां पुष्य. ओम मंत्र परिषदे तत् पूर्णाहुतेम्रतेर्मूनाम्. ओम भूतान संहार स्वाहा. ओम नमो भगवते वासुदेवाय. वौशिष्ठ. ओम राम कर्मेन्द्रियाणि. ओम च व्युद्धीर्द निधे. ओम सूतं गन्धत्मन्त्रे द्विम्बे यो चक्षिपुं फट्. सोम सर्पा संपायहम. ओम स्वहासम जडंगितवा प्रकृति. जम जम गंधन मात्रे संहार स्वाहा. ओम राम रसत मात्रे. ओम दे रूप मात्रे. ओम धम स्पर्शन मात्रे. ओम यम शब्दन मात्रे. ओम भम नमः. ओम महाबुद्धी. ओम प्रबुद्धी. सागर संगीत विधी पूजा करण्यास संपत्ती नसेल किंवा आत्मशक्तीचा प्रभाव असेल तर देवाची पूजा करून द्वादशी दिवशी सर्व आवश्यक वस्तूसहित असलेल्या शिष्याला गुरुदेव दीक्षा द्यावी. आचार्य ही विनयी विनाळ गुणसंपन्न असावा. थोडीशी संपत्ती असल्यास विधिवत पूजन करून दीक्षा घ्यावी. त्यावेळी विष्णूचे पूजन करावे. गृहस्थाश्रमापासून वानप्रस्थाश्रमात जाताना दीक्षा देण्याआधी त्या गृहस्थाने आळस टाकावा. रागापासून दूर राहावे. मन शुद्ध करीत राहावे व तशी खात्री पटल्यावर मग शुद्ध मनाने आपले अधिकार पुत्र वा शिष्य यांच्या स्वाधीन करून संन्यास ग्रहण करावा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, प्लेलिस्टला जाऊन इतर व्हिडिओ बघा. एक नम्रतेची विनंती. पुढचं प्रकरणात शिरू आपण. प्रकरणात वाचनाला जाऊ. आचार्यांचा अभिषेक. नारद महाराज सांगतात, हा विधी केल्याने गुरु व शिष्य दोघांची सर्व इच्छा पूर्ण होतात. इतर कोणी केल्यास त्याला सिद्धी प्राप्त होतात. रोगापासून मुक्ती, धनसंपत्ता प्राप्ती, इच्छिती स्त्री प्राप्ती व पुत्र प्राप्ती होते. सुंदर रत्नांनी युक्त मातीचे कलश मंडपाच्या मध्यभागी पूर्वेस ठेवावे. हे कुंभ शतवर्ती सहस्रवर्ती असावे. मंडपातील मंडलात पूर्वी वा ईशान्य दिशेस विष्णुपीठ असावे. नंतर विष्णूची पूजा करून वाद्य गजरात आचार्यांना अभिषेक करावा. मग पूजा करावी. मंत्र साधना. नारद महाराज म्हणतात, कोणत्याही देवतेच्या आयतानात मंत्रसाधना करावी. प्रथम जमीन शुद्ध करून मंडल काढून तिथे विष्णूची स्थापना करून पूजा करावी. साधना करण्याचे स्थान समतल असावे. षड्रस, बाण, नेत्र, कोष्ठाने सर्वत्र सर्वोच्च भद्रमंडल काढावे. 32 घरांच्या पीठावर बाजूची रेषा व 2 द्वारा काढावी. पद्मक्षेत्र गोल काढावे. त्याच्या बाहेरील अर्ध्या भागाचा 12 भाग करावे. उरलेल्या भागाचे गोल गोल भाग करावे. पहिले 2 कर्णिका, दुसरे केसर, तिसरे क्षेत्र म्हणजे पाकळ्यांची संधी, चौथे क्षेत्र म्हणजे पाकळ्यांचे टोक. सूत्रापासून अष्टपत्रे काढावी. पाकळ्यांचा मध्यभाग म्हणजे अंतराळ. त्यामधील भागात 6 कुंडल्या, 12 मत्स्य यांची रचना करावी. द्वाराच्या मागे 8 शोभा व 8 उपशोभा काढाव्या. 1 हाताच्या आकाराच्या मंडलात 12 अंगुळ्याचे पद्म काढावे. 2 हात आकाराचा मंडलात 1 हात आकाराचे पद्म काढावे. अपीठ चौरस असावे. यावरील पद्म 2 हात आकाराचे असावे. पद्माचे अर्धभाग 9 अंगुळे व नाभी 3 अंगुळ्याचे असावे. आकार 1 अंगुळे असावे. हाताचे थोडे बदल करून नवकाळनाळ, नवव्यूह, पंचविशतक व्यूह अशी मांडली होतात. नंतर भद्रकाचे परिलेखन करावे. भद्राष्टक, गोष्ट, षोडशभद्र यांचे लेखन करावे. सर्व बाजूनी रिकाम्या जागा सोडाव्या. 4 दिशांना प्रत्येक 3 प्रमाणे 12 द्वारे काढावी. उपद्वारही काढावी. पंचविशतिक व्यूहातील कमळात परब्रह्माचे पूजन करावे. पुढे वासुदेव, वराह यांची पूजा करावी. सर्व व्यूहाची पूजा करावी. यष्ट व्यामिती मंत्रेण प्रचते मन्नंतो अधर्वम. मागील वासू चौथी रचवी. आता अष्टभद्र रचावे व पुन्हा विधी निर्मिवी. विधीचे 32 भाग व कमळाचे 24 भाग होतात. त्यातील कोणात व दारात बदल करून सत्तिष्ट मंडल बनते. आज एवढा प्रकार थांबतो. तब्येत जरा बरी नसल्यामुळे थांबतो.